हिवाळा स्पेशल मस्त असे आपण मेथीचे लाडू बघणार आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा। चला तर मग रेसिपीचं साहित्य बघूया। बघा, इथं पावशर काजू बदाम घेतलेले आहे मिक्स, आणि पावशरच खारीक घेतलेली, छान फोडून घेतली, बी काढून घेतली, वाढवून घेतली। पावशरच खोबरं पण घेतलेलं आहे, खोबरं खिसून घेतलेलं आहे मी मस्तपैकी छान। आणि खारीक छान वाढून घ्यायची, म्हणजे फोडून ठेवायची, फॅनखाली ठेवून द्यायची, किंवा ऊन असेल तर थोडंसं उन्हामध्ये ठेवायची, म्हणजे मग लगेच मिक्सरला पण बारीक होऊन जाते। आणि थोडीशी तुम्ही कढईमध्ये परतवून घ्या खारीक, म्हणजे लगेच बारीक पण होते छान। आता पावशर काजू बदाम इथं मी दोघं मिक्स घेतलेले आहे, पावशर नाही घेतलेले आहे। पावशरच खोबरं, पावशरच खारीक घेतलेली आहे। आता इथं बघा, मी पावशर डिंक घेतलेला आहे, आणि पावशर डिंक घेतलेला आहे, आणि इथं 50 ग्रॅम मी गोडंबी घेतलेली आहे। ही गोडंबी तुम्ही नक्की टाका, याच्याने हातपाय कंबर अजिबात दुखत नाही। थोडीशी खसखस घेतलेली आहे, आणि अळीव घेतलेली आहे थोडीशी आपल्या आवडीनुसार, आणि अर्धा किलो मी गूळ घेतलेला आहे बघा। आता इथं बघा, मी मेथीचं पीठ घेतलेलं आहे, मेथी दाण्यांचं पीठ मी दळून आणलेलं आहे। तर ते थोडंसं घेतलं मी, 1 वाटी, म्हणजे थोडंसं नाही, भरपूर झालं हे। आणि तुम्ही या प्रकारे नक्की बनवा बघा। असं मेथीच्या पिठामध्ये दूध गरम करून, गार करून, असं तुम्ही मेथीचं पीठ भिजवून ठेवा। तुम्ही माझी ही पद्धत नक्की वापरा, तुमचे लाडू अजिबात कडू लागणार नाही। बघू शकता आपण किती पीठ घेतलेलं आहे, 1 वाटीच्या वर पीठ आहे, आणि भरपूर आहे। आता हे आपल्याला असं बघा थोडंसं असं दुधामध्ये भिजल इतकं आपल्याला भिजत ठेवायचं आहे। 2 दिवस तुम्ही हे ठेवा, आणि 1 दिवस वर राहू द्या, 1 दिवस फ्रीजमध्ये ठेवून द्या। आणि बघा, तुम्ही आता हे सगळं मिक्स झालेलं आहे, आणि तुम्ही म्हणाल हे तर चिकट झालेलं आहे, तर तुम्हाला पुढं मी रेसिपी दाखवणारच आहे। आता मी हे 2 दिवस ठेवणार आहे। आता सगळं साहित्य आपलं तयार झालेलं आहे, खारीक बारीक करून झाली, गोडंबी बारीक करून झाली। आता बघा, डिंक पण आपला तयार आहे, पावशर डिंक। आता एक कढई ठेवली मी गॅसवर बघा, कढई छान तापली, मग नंतर गॅस बारीक करून घेतला, आणि आता मी खोबरं मस्त असं परतवून घेणार आहे। खोबरं छान असं मस्त बारीक गॅसवर परतवून घ्या तुम्ही, म्हणजे मग आपले लाडू खवूट लागत नाही, म्हणजे छान असं खोबरं अजिबात मोठ्या गॅसवर परतवायचं नाही। आता खोबरं बघा, आपला खोबऱ्याचा कलर असा बदललेला आहे, काढून घेतलेलं मी खोबरं। आता खारीक पावडर मी टाकणार आहे, थोडीशी खारीक पावडर पण मी थोडीशी परतवून घेणार आहे, म्हणजे जो ओलसरपणा असतो तो निघून येतो। आणि बघा, आता मी खारीक पावडरही छान अशी आधी खारीक थोडीशी मी परतवून घेतली होती, ते स्किप झालं, आणि मग बारीक केली, मी मिक्सरलाच केलेली आहे। जास्त असेल तर तुम्ही खारीक खोबरं डायरेक्ट गिरणीवरून दळून आणा। आता खारीक पण काढून घेतली बघा, मी परतवून थोडंसं तूप टाकलं होतं नंतर, आणि परतवून घेतलं। आता बघा, मी परत 1 ते 1.5 चम्मच साजूकच तूप इथं वापरत आहे, आपण घरीच बनवलेलं आहे, तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे। आता आपण जे काजू बदाम घेतलेले आहे 1 पाव, दोघं मिक्स 1 पाव आहेत, तर ते पण मी असे तेलामध्ये मस्त आता परतवून घेत आहे। आणि बघा, मी आता काढून घेत आहे, काजू बदाम पण आपले झालेले आहे। आता इथं बघा, मी तुम्हाला पीठ दाखवायचं राहिलेलं आहे। मी एक मोठं भांडं भरून असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। तुम्हाला कसं किती लाडू बनवायचे, जास्त वापरलं तरी काही हरकत नाही। तर आता हे कमीत कमी छोट्या साईजच्या 5 वाट्या पीठ असतील, मस्त छान असं तुपामध्ये आता हे परतून घ्यायचं, आणि बघा कलर बदलेपर्यंत बारीक गॅसवर हलवत राहायचं हे पीठ। तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने लाडू बनवून बघा, आणि मग मला कमेंटमध्ये सांगा, इतके सुंदर लाडू होतात। तुम्ही इथं शिंगाडा पीठ पण वापरू शकता, शिंगाडा पीठ पण असंच भाजून घ्यायचं। आता बघा, पिठाचा कलर बदलला, पीठ काढून घेतलं मी, गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे, आपण रेग्युलर चपातीला वापरतो तेच। आता इथं बघा, अळीव घेतलेली आहे मी, थोडंसं तूप टाकून अळीव परतवून घेतली, आणि त्यामध्येच आता आपल्याला जी गोडंबी आहे तुम्हाला मी दाखवली, ही नक्की टाका तुम्ही। तर ही मी काहीतरी 25 ग्रॅम का 50 ग्रॅम अशी काहीतरीच वापरलेली आहे, माझं लक्षात नाही, कारण खूप दिवस झाले सामान आणून पडला, पण बनवायचंच राहिलं। आता मी गोडंबी पण थोडीशी परतवून घेतली अळीवमध्येच, आणि बघा मी काढून घेतलं। आता मी इथं डिंक तळण्यासाठी बघा तेलाचा वापर करणार आहे, तेल छान तापलेलं आहे, आणि डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे। आता काही ठिकाणी कच्चा पण डिंक बारीक करून घेतात, पण तो खूप चिटकतो। तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा लाडू, आणि मग मला सांगा,
खूप सुंदर होतात. आता डिंक बघा असा मस्त तळून घेतला, तेल गरम झाल्यावर अगदी नायलॉनच्या साबुदाण्यासारखा हा फुगतो आणि छान तळून घ्या, अजिबात कच्चा नका राहू देऊ. मस्तपैकी तळून घ्या हा डिंक. आता आपला डिंक तळून झालेला आहे. आता बघा मी कढईमध्ये परत तूप टाकलेलं आहे आणि आपण जे आपण मेथी दाण्यांचं पीठ दुधामध्ये मळलं होतं, ही खास टिप्स आहे आपल्या लाडूची, की अजिबात लाडू कडू लागत नाही. तुम्ही बघू शकता मी किती वापरलेलं आहे पीठ. तर आता बघा हे परतवून घेतलं आणि एकसारखं परतवून घ्यायचं, म्हणजे छान असं लाडू पण लवकर खराब होत नाही. आणि बारीक गॅसवर मस्त परतलेला आहे बघा. मी आता काढून घेतलेलं आहे. छान परतवायचं, मी मोठा व्हिडिओ होईल म्हणून पटपट दाखवलेला आहे. आणि बघा इथं आपला डिंक पण तळून झालेला आहे आणि काजू बदाम जे मी तळून घेतले होते ते मिक्सरला फिरवून घेतलेले आहे. आता इथं डिंक पण बघा मी मिक्सरला असा फिरवून घेणार आहे. आणि बघा आपलं मेथी दाण्यांचं पण ते पीठ भाजून काढून घेतलं, खारीक अजून गव्हाचं पीठ भाजलेलं काढून घेतलं, काजू बदामची पावडर करून घेतली, अजून खोबरं भाजलेलं काढून घेतलं. आता इथं बघा अळीव आणि जे आपण गोडंबी होती भाजून घेतलेली ती पण काढून घेतलेली आहे. डिंक आपण आता मिक्सरला फिरवून तो पण काढून घेतलेला आहे. आता बघा तुम्ही म्हणाल हे तर गाठी गाठी दिसत होत्या, जे आपण दाण्यांचं पीठ आपण दुधात मळलेलं होतं. आता बघा असं करायचं. आता मिक्सरमध्ये गार झाल्यानंतर टाका थोडंसं आपलं जे आपण गव्हाचं पीठ भाजलेलं आहे ते आणि आपलं मेथी दाण्यांचं पीठ थोडंसं मिक्सरला फिरवून घ्या. आता बघू शकता अगदी मोकळं मोकळं होऊन गेलेलं आहे. खास टिप्स आहे, नक्की पूर्ण व्हिडिओ बघा मग तुम्हाला कळेल. आता बघा आपलं पूर्ण भाजून झालेलं आहे मस्त साहित्य लाडूचं. आता इथं मी तूप टाकलेलं आहे, साजूक तूप. इथं मी तेलाचा वापर करणार नाही, फक्त मी डिंक तळण्याकरता तेलाचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर साजूक तुपात तळायचा तर तुम्ही तळू शकतात. आता बघा मी इथं साजूक तुपामध्ये गूळ टाकलेला आहे. मी इथं अर्धा किलो गूळ वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण एकदम परफेक्ट लाडू झालेले आहे, खूप सुंदर झालेले आहे. आणि असं काही नाही, तुम्ही अजून अर्धा किलो खोबरं वापरू शकतात, अर्धा किलो खारीक वापरू शकतात, मग तुम्ही थोडासा गूळ वाढवा. आणि असं काही नाही का एवढेच काजू बदाम पाहिजे का एवढंच खोबरं पाहिजे. आता आपण बघतो काही ठिकाणी फक्त खारीक खोबऱ्याचे तेलामध्ये गुळाचे लाडू बनवले जातात, गुळाचा पाक करून. आता बघा हा आपल्याला पाक असा खूप शिजू द्यायचा नाही, फक्त गुळ वितळेपर्यंत आपल्याला साजूक तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे. खूप पाक करायचा नाही, नाहीतर आपल्या लाडूला कडकपणा येईल. फक्त गुळ वितळू दिला मी बघा साजूक तुपामध्ये. आणि बघा आता वितळल्यानंतर मी आपल्या पूर्ण साहित्यावर टाकून घेतलेलं आहे. आधी सगळं साहित्य मस्त मिक्स करून घेतलं आणि बघू शकता तुम्ही आता खसखस आपली राहिलेली होती, खसखस मी परत थोडीशी परतवून घेतली बघा. त्याच कढईमध्ये खसखस पण टाकून घेतली. खसखस मला खूप आवडते आणि अळीव दिसायलाही छान दिसते आणि पौष्टिक पण आहे थंडीच्या दिवसामध्ये. आणि असा डिंक तुम्ही नक्की टाका, कारण आपले हातपाय कंबर अजिबात दुखत नाही आणि खूप सुंदर टेस्टी लागतात. माझी ही पद्धत तुम्ही जर वापरून लाडू बनवले तर मी 100% सांगते तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही. तुम्ही अजून काजू बदाम वाढवू शकतात किंवा कमीही करू शकतात किंवा खारीक खोबरं वाढवू शकतात. फक्त तुम्ही त्यानुसार गुळाचा वापर करू शकता. आणि गूळ जर तुम्हाला खाऊन बघितलं कमी जास्त वाटला म्हणजे कमी जर वाटला तर तुम्ही थोड्याशा तुपामध्ये परत परतवून टाकू शकता. तर आपण करू शकतो, आपण केलं तर. आता बघा लाडू आपले किती छान मस्त बांधले जात आहे आणि मस्त अशी ही वाडा स्पेशल आपले मेथी दाण्याचे लाडू तयार होत आहे. तुम्ही या प्रकारे नक्की मेथी दाण्याचे लाडू बनवा. तुम्हाला खरोखर सांगते अजिबात तुमचा लाडू कडू लागणार नाही. खूप सुंदर प्रकारे हे लाडू तयार होतात आणि सामान कमी जास्त झाला तरी काही हरकत नाही, फक्त गोड आपल्या आवडीप्रमाणे आहे. तुम्ही शेंगदाणा तेलाचेही करू शकतात. आणि आपले लाडू तयार झालेले आहे. रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.